Hello students, this is the fourth part of our second semester's fourth prose Values in Life which is written by Rudyard Kipling. तर विद्यार्थी मित्रांनो हे मराठी भाषांतर आहे पेज नंबर 137 वरती शेवटचा पॅराग्राफ. नाउ लिसन केअरफुली. I would like you to study that man. तर मला आवडेल तुम्ही त्या व्यक्तीचा अभ्यास करा. पण कोणता व्यक्ती जो पैशाला किंमत देत नाही, मोल देत नाही, त्याच्यासाठी पैसा काही मोठी गोष्ट नाही. आय वुड लाईक यू बेटर टू बी दॅट मॅन. तुम्ही त्या माणसासारखं व्हावं ही गोष्ट मला आवडेल. बिकॉज फ्रॉम द लोअर पॉइंट ऑफ व्ह्यू इट डझंट पे टू बी ऑब्सेस्ड. आता ऑब्सेस्डचा अर्थ काय होतो? मन व्यापून टाकणे. बाय द डिझायर म्हणजे इच्छा ऑफ वेल्थ फॉर वेल्थ सेक. सेक म्हणजे हेतू. तर संपत्तीच्या हेतू करता संपत्तीची इच्छा बाळगणे आणि त्या संपत्तीच्या इच्छेने आपलं मन व्यापून टाकणे हा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हा अत्यंत खालच्या दर्जाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. म्हणून इफ मोर वेल्थ इज नेसेसरी टू यू, जर तुमच्याकरता जास्तीची संपत्ती आवश्यक असेल, फॉर पर्पजेस नॉट युअर ओन, तुमच्या स्वतःच्या हेतू करता नाही, यूज युअर लेफ्ट हँड टू ॲक्वायर इट. ॲक्वायर म्हणजे प्राप्त करणे, मिळवणे. तर तुमचा डावा हात ती संपत्ती मिळवण्याकरता वापरा. अँड कीप युअर राईट हँड फॉर युअर प्रॉपर वर्क इन लाईफ. आणि तुमचा जो उजवा हात आहे तो हात तुम्ही तुमच्या योग्य कामाकरता जीवनामध्ये वापरा. इफ यू एम्प्लॉय करणे म्हणजे उपयोग करणे, बोथ आर्म्स इन दॅट गेम, परंतु तुम्ही दोन्ही हाताने जर फक्त पैसा साठवण्याचं काम कराल, यू विल बी इन द डेंजर ऑफ स्टूपिंग. स्टूपचा अर्थ काय होतो? स्वतःचे अधःपतन करणे. स्टूपिंग तर तुम्ही काय करताय? तुम्ही स्वतःचं अधःपतन करण्याचा जो धोका आहे तो पत्करत आहे. इन डेंजर ऑल्सो ऑफ लुझिंग युअर सोल, आणि या धोक्यामध्ये तुमचा स्वतःचा आत्मा जीव गमवण्याचा सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही धोका पत्करत आहे. बट इन स्पाइट ऑफ म्हणजे असे असतानाही, बट इन स्पाइट ऑफ एव्हरीथिंग यू मे सक्सीड, परंतु असे असतानाही या सर्व गोष्टीमध्ये कदाचित तुम्ही यशस्वी व्हाल. यू मे बी सक्सेसफुल, तुम्ही कदाचित यशस्वी व्हाल. यू मे ॲक्वायर इनॉर्मस वेल्थ. इनॉर्मस म्हणजेच काय? प्रचंड, भरपूर. तुम्ही खूप सारी संपत्ती गोळा कराल. इन विच केस आय वॉर्न यू दॅट यू स्टँड इन ग्रेव डेंजर. आता ग्रेवचा अर्थ काय? गंभीर. तर अशा प्रकारे तुम्ही एका गंभीर धोक्यामध्ये त्या ठिकाणी अडकलेले असाल जर तुम्ही फक्त संपत्ती गोळा करण्याचा विचार करत असाल तर. ऑफ बिंग स्पोकन अँड रिटन ऑफ अँड पॉइंटेड आउट ॲज अ स्मार्ट मॅन, आणि तुमच्याकडे फक्त लोक एक स्मार्ट मॅन, एक हुशार, सुज्ञ, समजदार व्यक्ती म्हणून बघत असाल तर त्यावेळेची गोष्ट म्हणजेच काय? हे जी ग्रेव डेंजर आहे, गंभीर धोका आहे, याच्याबद्दल बोललं जाईल किंवा लिहिल्या जाईल. And that is one of the most terrible calamity. Terrible म्हणजे भयंकर, calamity म्हणजेच काय? एखादी दुर्दैवी घटना. That can overtake a san. Overtake म्हणजेच काय? त्यावर मात करणे. आणि सॅन म्हणजेच काय? सुज्ञ, समजदार. टेरिबल दॅट कॅन ओव्हरटेक अ सॅन. आणि अशा प्रकारची भयंकर ती दुर्दैवी घटना असेल, प्रसंग असेल की त्याच्यामध्ये एखादा सुज्ञ, सभ्य व्यक्ती सुद्धा, समजदार व्यक्ती सुद्धा त्याच्यावर सुद्धा ही गोष्ट मात करू शकते. सिव्हिलाइज्ड म्हणजे सभ्य, सुसंस्कृत. व्हाईट मॅन
इन आवर एम्पायर टुडे, तर आजच्या साम्राज्यामध्ये जे सिव्हिलाइज म्हणजे सुसंस्कृत सभ्य व्हाईट मॅन आहेत ते त्यांच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट घडू शकते. दे से youth is the season of hope. आता सीझन म्हणजे काय? योग्य काळ. आता सीझन म्हणजे फक्त ऋतू नाही, तर सीझन म्हणजे योग्य काळ, योग्य वेळ. दे से youth म्हणजे तारुण्य is the season of hope, ambition and uplift. uplift म्हणजे काय? मनाची उन्नती. अपलिफ्ट, तर असं म्हटलं जाते की तारुण्य हा जो काळ आहे हा योग्य काळ आहे कोणत्या गोष्टी करता? होप, आशा, ॲम्बिशन, महत्वाकांक्षा आणि अपलिफ्ट, मनाची उन्नती करण्याचा. That the last word youth need is an exhortation. exhortation चा अर्थ काय होतो? आवर्जून सांगणे किंवा कळकळीचा उपदेश. The last word youth need is an exhortation to be cheerful. cheerful म्हणजे आनंदी. तर तारुण्याला, तरुण वर्गातील लोकांना जर आनंदी व्हायचं असेल तर त्यांना आवर्जून सांगणं आवश्यक आहे. कळकळीची विनंती करून सांगणं आहे कोणत्या गोष्टीची? तर शेवटचा जो शब्द आहे तो शेवटचा कोणता शब्द आहे? अपलिफ्ट, मनाची उन्नती करण्याचा. त्याच्याबद्दल कळकळी करून आवर्जून सांगण्याची गरज आहे. And I remember, some of you here know and I remember that youth can be a season of great depression. आता डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशन सर्वांना माहिती आहे. डिप्रेशन म्हणजे खिन्नता. डिस्पॉन्डन्सी, डिस्पॉन्डन्सी म्हणजे काय? निराशा किंवा उद्वेग. डेस्परेशन म्हणजे खिन्नता, औदासीनता आणि डिस्पॉन्डन्सी म्हणजे निराशा, उद्वेग. डाउट्स अँड वेवरिंग. वेवर म्हणजे काय? मन मागे पुढे करणे. म्हणजेच मनामध्ये इच्छा होते करू की नाही करू, सांगू की नाही सांगू, ही जी स्थिती आहे त्याला विवरिंग म्हणतात. तर दॅट यूथ कॅन बी द सीझन ऑफ ग्रेट डिप्रेशन. तर हा जो काळ आहे तारुण्याचा, हा काळ डिप्रेशनचा सुद्धा होऊ शकतो किंवा योग्य वेळ आहे की त्या काळामध्ये मुलांमध्ये डिप्रेशन, खिन्नता येऊ शकते, निराशा येऊ शकते, शंका येऊ शकते किंवा त्यांचं मन एखादी गोष्ट करण्यामध्ये मागे पुढे होऊ शकते. द ओर्स म्हणजे अत्यंत वाईट, बिकॉज दे सीम टू बी पेक्युलियर. पेक्युलियर म्हणजे काय? असाधारण, विलक्षण किंवा चमत्कारिक. The oaths because they seem to be peculiar to ourselves and incommunicable. कोणाला सांगण्या योग्य नसलेला. टू आवर फेलोज. फेलोज म्हणजे मित्र, सोबती. तर या काळामध्ये एक विलक्षण गोष्ट असते आणि ती म्हणजेच काय? सर्वात वाईट गोष्ट म्हणजेच काय? अशा काही गोष्टी असतात की
एखादा तरुण व्यक्ती त्याच्या मनामध्ये दडून ठेवतो. इव्हन त्याचे जे फेलो आहेत, मित्र आहेत, सोबती आहेत, त्यांना सुद्धा तो सांगत नाही. There is a certain darkness into which the soul of a young man sometimes descends. Descend म्हणजेच उतरते कळा, खाली उतरणे. तर असा हा डार्कनेस, निश्चित असा डार्कनेस, अंधकारमय काळ असतो की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं, त्या तरुण व्यक्तीचं जे मन आहे ते मन याला उतरते कळा लागत असते. अ हॉरर और डिसोलेशन. हॉरर म्हणजे भीती, भय, आणि डिसोलेशन म्हणजे काय, उदासीनता किंवा एकाकीपणा. अबॅन्डनमेंट. आता अबॅन्डनमेंट म्हणजे काय, त्याग करणे. And realize worthlessness. म्हणजेच निरुपयोगी पणा. Which is one of the most real of the hell. Hell म्हणजे नरक. In which we are compelled to work. Compelled करणे म्हणजे काय, सक्ती करणे किंवा करायला लावणे, भाग पाडणे म्हणजे कॉम्पेल. तर या ठिकाणी लेखक रुडयार्ड किपलिंग काय सांगत आहे, अ हॉरर ऑफ डिसोलेशन. तर उदासीनपणा किंवा एकाकीपणा याची जी भीती आहे ती भीती. अबॅन्डनमेंट म्हणजे त्याग करणे, आपल्याला सगळे सोडून देतील. अँड रिअलाइज्ड वर्थलेसनेस आणि जाणीव होणे निरर्थकपणाची. विच इज वन ऑफ द मोस्ट रिअल ऑफ द हेल्थ इन विच वी आर कॉम्पेल्ड टू वर्क. तर हे जे पृथ्वीवरची नरकतुल्य जागा आहे, त्या जागेमध्ये आपल्याला काम करण्याकरता, सक्तीने काम करण्याकरता फेकून दिल्या जात असते, याची जेव्हा जाणीव त्यांना खरोखर होत असते त्यावेळेस अशा प्रकारच्या भावना सुद्धा तारुण्याच्या मनामध्ये, तरुण वर्गाच्या मनामध्ये येऊ शकतात. So students, in this way this part ends here. We are going to stop here. Have a good day to all of you. Thank you very much.